महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली आहे। तुम्हाला 1500 रुपये ठेवणार नाही आम्ही, जे आम्ही बोललोय 2100 रुपये करणार, ते योग्य वेळी 2100 रुपये करणार। कुठेतरी एका सिनेमामध्ये आहे ना डायलॉग आहे, एक तो मैं कमिटमेंट करता नहीं और एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता, असा माझा स्वभाव आहे। आजची माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित आहे। अनेक महिलांच्या खात्यात जुलै 2026च्या हप्त्याची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे। मात्र याच सोबत काही नवीन नियम आणि पडताळणीबाबतही चर्चा सुरू असल्यामुळे अनेक महिलांच्या मनात विविध प्रश्न निर्माण झाले आहेत। या सर्व मुद्द्यांची माहिती आपण शांतपणे समजून घेणार आहोत। काही लाभार्थींना जून महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही। अशा महिलांसाठी जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांची रक्कम एकत्रितपणे जमा होण्याची प्रक्रिया काही ठिकाणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। संबंधित रक्कम थेट डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे। त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता स्वतःचे बँक खाते वेळोवेळी तपासत राहणे महत्त्वाचे आहे। याच दरम्यान काही महिलांचे लाभ थांबण्याबाबतही चर्चा होत आहे। त्यामुळे अनेक लाभार्थी चिंतेत आहेत। परंतु प्रत्येक लाभार्थीचा लाभ बंद होणार असे अजिबात नाही। शासनाकडून पात्रतेची पडताळणी सुरू असून त्यानुसारच पुढील निर्णय घेतले जात आहेत। त्यामुळे घाईघाईने कोणताही निष्कर्ष काढण्याची गरज नाही। अनेक महिलांना प्रश्न पडतो की नवीन कागदपत्रे सादर करावी लागतील का? उपलब्ध माहितीनुसार काही प्रकरणांमध्ये उत्पन्नाचा दाखला आणि पॅन कार्डाची पडताळणी आवश्यक असू शकते। मात्र ही अट प्रत्येक लाभार्थीला लागू असेलच असे नाही। कोणत्या लाभार्थींना कागदपत्रे द्यावी लागतील हे त्यांच्या कुटुंबाची माहिती आणि रेशन कार्डाच्या तपशिलावर अवलंबून असू शकते। जर आवश्यक कागदपत्रे मागवली गेली असतील तर ती वेळेत सादर करणे आवश्यक आहे, अन्यथा पुढील हप्ता मिळण्यास विलंब होऊ शकतो। त्यामुळे अधिकृत संदेश, पोर्टल किंवा संबंधित कार्यालयातून मिळणाऱ्या सूचनांवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे। सध्या आणखी एक विषय चर्चेत आहे, तो म्हणजे एका कुटुंबातील लाभार्थी महिलांची संख्या। अनेक ठिकाणी 2 पेक्षा जास्त महिलांना लाभ मिळणार नाही अशी चर्चा सुरू आहे। मात्र याबाबत प्रत्येक कुटुंबाची परिस्थिती वेगळी असू शकते। त्यामुळे कुटुंबातील सदस्य, रेशन कार्ड आणि इतर पात्रतेच्या अटी यांचा विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जातो। उदाहरणार्थ, एखाद्या विवाहित महिलेचे स्वतंत्र रेशन कार्ड असेल तर तिची स्वतंत्र कुटुंब म्हणून गणना होऊ शकते। अशा परिस्थितीत तिच्या माहेरच्या कुटुंबावर त्याचा वेगळा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे रेशन कार्डाची माहिती अद्ययावत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे। अनेक महिलांनी आपल्या कागदपत्रांची पडताळणी वेळेत करून घ्यावी। आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे का ते तपासावे। तसेच बँकेतील KYC पूर्ण आहे का हेही पाहावे। या छोट्या गोष्टी पुढील हप्ता मिळण्यासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एका कुटुंबातील महिलांच्या लाभाबाबत सुरू असलेली चर्चा। अनेक ठिकाणी अशी माहिती पसरत आहे की एका कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिलांना लाभ मिळणार नाही। मात्र याचा अर्थ प्रत्येक घरातील तिसऱ्या महिलेचा लाभ लगेच बंद होईल असा होत नाही। पात्रता ठरवताना शासनाकडून कुटुंबाची नोंद, रेशन कार्ड, वैवाहिक स्थिती आणि इतर आवश्यक निकष तपासले जाऊ शकतात। समजा एका घरात आई आणि 2 मुली आहेत। त्यापैकी एक मुलगी विवाहित असून तिचे स्वतंत्र रेशन कार्ड तिच्या पतीच्या कुटुंबात तयार झाले असेल तर ती स्वतंत्र कुटुंबातील सदस्य म्हणून विचारात घेतली जाऊ शकते। अशा परिस्थितीत माहेरी उरलेल्या सदस्यांच्या पात्रतेची स्वतंत्र पडताळणी केली जाऊ शकते। त्यामुळे प्रत्येक लाभार्थीने आपल्या रेशन कार्डाची माहिती योग्य आहे का हे एकदा तपासून घ्यावे। याचप्रमाणे एखाद्या संयुक्त कुटुंबात अनेक विवाहित महिला राहत असतील तर त्यांच्या रेशन कार्डाची स्थिती आणि कुटुंबाची नोंद यावर पुढील निर्णय अवलंबून असू शकतो। त्यामुळे कोणाचाही लाभ निश्चितपणे बंद होणार किंवा सुरू राहणार असे गृहीत धरण्याऐवजी अधिकृत माहितीची वाट पाहणे योग्य ठरेल। सध्या अनेक लाभार्थी बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपल्या खात्याची माहिती तपासत आहेत। काहींना रक्कम जमा झाल्याचा संदेश मिळाला आहे तर काही जण अजूनही प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे तुमच्या खात्यात रक्कम आली आहे की नाही हे वेळोवेळी तपासत राहा। तुमचे खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेत KYC पूर्ण आहे का
आधार क्रमांक बँकेशी जोडलेला आहे का आणि खाते नियमित वापरात आहे का हे नक्की तपासा. अनेक वेळा तांत्रिक कारणांमुळे किंवा अपूर्ण माहितीमुळेही लाभाची रक्कम उशिरा जमा होऊ शकते. याशिवाय खात्यात किमान आवश्यक शिल्लक ठेवण्याबाबतही काही बँकांचे स्वतःचे नियम असतात. त्यामुळे पैसे काढताना संबंधित बँकेचे नियम समजून घेणे फायदेशीर ठरेल. बँकेकडून आकारले जाणारे शुल्क किंवा इतर अटींची माहितीही आधी घेणे योग्य राहील. काही जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने वितरण होऊ शकते. त्यामुळे इतर जिल्ह्यातील लाभार्थींनी घाई न करता अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवावे. अनेक वेळा सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी रक्कम जमा होत नाही. लाभार्थी यादी आणि पात्रता तपासण्यासाठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या अधिकृत माध्यमांचाच वापर करा. सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक संदेशावर विश्वास ठेवू नका, कारण अनेक वेळा अपूर्ण किंवा चुकीची माहिती व्हायरल होत असते. जर कोणत्याही कारणामुळे तुमचे नाव लाभार्थी यादीत दिसत नसेल किंवा रक्कम जमा झाली नसेल, तर संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून घ्या. योग्य माहिती वेळेत दिल्यास अनेक अडचणी दूर होऊ शकतात. योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान काही अर्ज तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित राहू शकतात किंवा काही अर्जांमध्ये त्रुटी आढळल्यास त्यांची पुन्हा पडताळणी केली जाऊ शकते. त्यामुळे ज्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही त्यांनी घाबरून न जाता आपल्या अर्जाची स्थिती तपासावी आणि आवश्यक असल्यास संबंधित कार्यालयात संपर्क साधावा. नवीन अर्ज नोंदणीबाबतही अनेक लाभार्थी विचारणा करत आहेत. जर नोंदणी प्रक्रिया तात्पुरती बंद असेल तर अधिकृत घोषणा होईपर्यंत प्रतीक्षा करावी. शासनाकडून नवीन सूचना जारी झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत संकेतस्थळ किंवा संबंधित विभागाची माहिती तपासत राहणे योग्य ठरेल. योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी शासनाकडून वेळोवेळी पडताळणी केली जाते. त्यामुळे ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आहे, ज्या सरकारी सेवेत कार्यरत आहेत किंवा इतर पात्रता निकष पूर्ण करत नाहीत, त्यांच्या अर्जांची स्वतंत्र तपासणी केली जाऊ शकते. अंतिम निर्णय संबंधित विभागाच्या पडताळणीनंतरच घेतला जातो. यंदा रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर अनेक लाभार्थी महिलांना हप्ता वेळेत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र प्रत्येकाच्या खात्यात एकाच वेळी रक्कम जमा होईलच असे नाही. त्यामुळे तुमच्या खात्यात रक्कम उशिरा आली तरी घाबरण्याचे कारण नाही. वितरण प्रक्रिया अनेकदा टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाते. जर जून महिन्याचा लाभ अद्याप मिळाला नसेल तर त्यामागे काही सामान्य कारणे असू शकतात. उदाहरणार्थ, आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसणे, बँक खात्यातील नाव आणि आधारवरील नावात फरक असणे, KYC अपूर्ण असणे किंवा अर्जातील माहितीमध्ये त्रुटी असणे. अशा परिस्थितीत संबंधित माहिती अद्ययावत केल्यास पुढील प्रक्रिया सुलभ होऊ शकते. तुमच्या बँक खात्याची स्थिती नियमित तपासा. खाते सक्रिय आहे का, मोबाईल क्रमांक जोडलेला आहे का आणि आवश्यक सेवा सुरू आहेत का हे एकदा निश्चित करून घ्या. अनेक वेळा छोट्या तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळण्यास विलंब होऊ शकतो. जर शासनाकडून कोणतेही नवीन कागदपत्र, हमीपत्र किंवा पडताळणीची सूचना आली असेल तर ती वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. उशीर झाल्यास लाभाच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक अधिकृत सूचना काळजीपूर्वक वाचा आणि आवश्यक ती कार्यवाही वेळेत करा. सर्व लाभार्थींना एकच विनंती आहे की कोणत्याही अप्रमाणित बातमीवर किंवा सोशल मीडियावरील अफवांवर लगेच विश्वास ठेवू नका. प्रत्येक माहिती अधिकृत स्रोतावरून तपासूनच पुढील निर्णय घ्या. यामुळे चुकीच्या माहितीमुळे होणारा गोंधळ टाळता येईल. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुमची सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवा. बँक खात्याची माहिती योग्य आहे याची खात्री करा आणि शासनाकडून येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करा. यामुळे लाभ मिळण्याची प्रक्रिया अधिक सुरळीत होईल.